हॅलो. हां, बोला ना ताई. हां, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला. एक अनुभव शेअर करायचा होता. करू शकते का आता? हो, हो. करा, करा. हं, हं. अनुभव असा होता, की माझ्या मुलाच्या वेळेचाच होता म्हणजे त्याचा अच्छा, बर्थडे कुठून होता. बोलताय ते सांगायचंय? मुंबई. बस. बरं, बरं. हां, हां. अ, मुंबईवरूनच बोलते मी. अच्छा. माझ्या मुलाच्या वेळेचा होता म्हणजे त्याचा बर्थडे होता आणि मला जायचं होतं सिद्धिविनायकला. अच्छा. तर हां, तर मला फार कमी वेळ होता. मग हां. म्हटलं कमी वेळात तिथे एवढी क्राउड असेल, तर म्हटलं आता कसं होईल आणि मुलाचा त्या दिवशी बर्थडे होता आणि अरे मला घरी बापरे! पण लवकर पोहोचायचं होतं. हां, तर मी हां. म्हटलं जाऊ दे आता 1 वाजायला आले, तर म्हटलं आता मंदिर कुठचंही बंद होणार म्हटलं. तर हं. म्हटलं जाऊ दे मी स्पीड वाढवलं आणि मी मठात गेले. अय्या! हां, हां. स्वामींच्या मठात गेले अच्छा. आणि तर स्वामींच्या मठात गेले, की स्वामींना एवढी काळजी, की हां. मला जायचं होतं सिद्धिविनायकला आणि हां. स्वामींच्या मठात मी शुक्रवारी गेले, हां, तर हां. मला उकडीचे 2 मोदक मिळाले. अय्या! काय आश्चर्य हो ताई! स्वामींच्या मठात उकडीचे बघा. 2 मोठे मोदक आणि माझा भाव होता, की मला सिद्धिविनायकला पोहोचायचं होतं. पण मग ते मला बघा. बरीचशी कामं असल्यामुळे मी तिथे पोहोचू शकले नाही आणि हां. 10 मिनिटात मठ बंद होणार म्हणून मी स्पीड वाढवला आणि स्वामींनी एवढं आणलं, की त्याने बघा. तो प्रसाद मला मोदकाचा दिला, उकडीचे मोदक. अय्या! ताई आणि स्वामी केवढंच बघा स्वामी कसं जाणतात. म्हणतात, एवढी-एवढीशी गोष्ट म्हणजे मी काय त्या ट्रेस म्हणजे म्हणतात ना, की म्हण एवढं म्हणजे मला इतकं भरून आलं, की त्यावेळेला मी काहीच बोलू शकले नाही. ताई माझे शब्द कमी पडतायत. म्हणजे एवढं म्हणजे आता आता मला अंगावरती सांगा. शहारे उभे राहिले, की मी काय ह्याच्यामधून जाते स्वामी पूर्ण जाणतायत. म्हणजे माझी परीक्षाच चालू आहे अजूनही तशी. अगदी. पण त्या गोष्टीतून त्यांनी तेवढं मला जाणलं आणि त्या दिवशी शुक्रवार असून मला उकडीचे हो. 2 मोदक मिळाले. कमाल, कमाल ताई. काय नाही कसं तुम्ही जाणलं कशाही प्रसंगातनं जा. तुमचे दिवस चांगलेच आहेत ताई. तेच कारण सांगते तुम्ही ना. एवढ्या घाईत का असेना स्वामींच्या मठात गेलात ना, ती तुमची तळमळ, ती तुमच्या मनातली भावना तगमग स्वामींना तेच कळते. सांगते. एवढी तगमग होती, की ओढ होती, की मला त्यांना एवढं सगळी कामं आवरून मला रिटर्न जायचं ह्या सगळ्या गोष्टी होत्या. बघा ना ताई आणि मुंबईचं जीवन मला माहीत आहे मग ना, मग तेच किती सांगते ना आणि धावपळीचं आहे. स्वामी तेच बोलले आणि आज शुक्रवार आणि म्हटलं आता तर म्हटलं स्वामींनाच माहिती म्हटलं. कसं जाणलं त्यांनी. किती म्हटलं जाणलं. हां, म्हटलं मुलाला ते पण दिला का त्यातला हो, प्रसाद? हो. नक्कीच, नक्कीच. त्याचा बर्थडे होता ना. हो, किती हां, सुंदर. असं. किती छान ताई. असं आणि तो मंगळवारचा होता म्हणून मला सिद्धिविनायकला पोहोचायचं होतं. हां, पण असं होतं माझं बरोबर नेमकं. स्वामींनी तिथून आणला तुमच्यासाठी प्रसाद बघा. बघा ना आणि ते हं. पण स्पेसिफिक उकडीचे मोठे मोदक. बघा, साधी हं, गोष्ट नाहीये, मोठा अनुभव आहे हा. तेच माझ्यासाठी तर पुष्कळ मोठा आहे. खरंच मोठा आहे ताई. हां, ही तेच साधी सांगते. गोष्टच नाहीये ही. मग खूप तेच छान ताई. म्हटलं पण तुम्ही हां. शेअर केलात ना अनुभव, हं, तुम्हाला हं. भरपूर अजून छान-छान अनुभव देतील बघा स्वामी. हं, हं. अशीच कृपा राहू दे नाही बघा तुम्ही पुढचा सगळ्यांवर. अनुभव पटकन शेअर कराल. तुम्ही हं, ज्या हं. फेजमधनं जातायत ना, ते हां. सगळं तुमचं मोकळं होईल बघा. ते स्वामींची अशीच कृपा राहू दे. राहणारच स्वामींची कृपा. कारण तुमची असं. तळमळ समजतंय कायम. एवढी तळमळ समजली ना त्यांना मी म्हणजे इतका हां. म्हणजे इतक्या धावपळीतून माझं त्याची ओढाताण चालू आहे ते त्यांनाच माहिती आहे. हो, हो, हो. असं. किती सुंदर, किती सुंदर अनुभव मी हां. शेअर करते ताई. हां, हां. चालेल, चालेल. श्री हो, स्वामी श्री स्वामी समर्थ ताई. समर्थ ताई. ओके. ओके.